नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना आता शुक्रवारपासून सुरू झाला आहे. तर श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी किंवा दररोज शिवलिंगाची अगदी सोप्या पद्धतीने पण विविध व्यवस्थित नियमाने पूजा कशी करायची, यानंतर दर सोमवारी आपण शिवमूठ अर्पण करतो. तर शिवमूठ कशी अर्पण करायची, कोणी अर्पण करायची, किती वेळा अर्पण करायची, शिवमूठ व्रताचे काय लाभ आहेत आणि दर श्रावणी सोमवारी ते का केलेच पाहिजे, यानंतर तुमच्या घरामध्ये जर रुद्रयंत्र नसेल तर रुद्रयंत्र स्थापित कसं करायचं आणि रुद्रयंत्र आणि शिवलिंगावर अभिषेक कसा करायचा, म्हणजे मुळातच थोडक्यात श्रावणामध्ये आपल्याला कुठली सेवा झाली पाहिजे, अभिषेक वगैरे कसा करायचा, दर सोमवारी पूजा कशी करायची, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, कर्जबाजारी असाल, व्यसनमुक्ती घरातल्या कुठल्याही व्यक्तीची करायची असेल, त्यानंतर पितृदोष लागलेला आहे, घरामध्ये कुठलीही प्रकारच्या आर्थिक, मानसिक, शारीरिक अडचणी असतील, तर दर सोमवारी आपण या श्रावणमध्ये तरी कमीत कमी महादेवाची सेवा करायची आहे. शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, शिवलिंग तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनवू शकतात किंवा या श्रावण सोमवारी नवीन शिवलिंगाची स्थापना देखील करू शकतात. शिवलिंग देवघरामध्ये असलंच पाहिजे. जसं गणपती बाप्पा आपल्या देवघरात असतात, तसं शिवलिंग हे देवघरामध्ये असलंच पाहिजे. ते स्थापित करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे रुद्रयंत्र आहे, रुद्रयंत्र आपल्याला देवघरामध्ये तुम्हाला जमेल तर नक्की स्थापित करा. जवळपास कुठे मिळालं रुद्रयंत्रावर जर तुम्ही अभिषेक करून ते तीर्थ प्यालात तर घरामध्ये आजारपण, त्यानंतर कुठल्याही प्रकारची बांधा करणे, घरातले लोक व्यसनी असतील, तापट असतील, हट्टी असतील, मुलं मुली असतील, तसेच आपल्या घरातील कर्ता पुरुष असेल, त्यांना कसलेच व्यसन असेल, बाहेरचा काही नाद असेल, तरीसुद्धा रुद्रयंत्रावर तीर्थ अभिषेक करून जर तुम्ही ते तीर्थ त्यांना प्यायला द्याला तर घरातल्या सगळ्या मोठ्या ज्या अडीअडचणी, दुःख आहेत तर त्या दूर होतील. तर त्यामुळे श्रावणामध्ये आपल्याकडून अशी शिवलिंगाची आणि रुद्राभिषेकाची सेवा झालीच पाहिजे. आता तुम्ही श्रावणामध्ये दररोज पूजा करू शकतात, तर रोज वेळ मिळाला तर अतिउत्तम, नाही तर तुम्ही प्रत्येक सोमवारसुद्धा करू शकतात. आता या ज्या सेवा सांगते त्या तुम्ही फक्त सोमवारी किंवा दररोज करा तरीसुद्धा चालेल, पण आपल्यातले जर तुम्हाला प्रॉब्लेम संपवायचे असतील तर श्रावणामध्ये ही छोटी मोठी सेवा झालीच पाहिजे. आता सोमवारची जी पूजा आहे तर ती तुम्ही एक तर संध्याकाळी करा. प्रदोष काळात महादेवांची पूजा केली अतिशय चांगली असते. तर तुम्ही प्रदोष काळामध्ये म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतो तर सूर्यास्ताच्या आधी किंवा 1 तास नंतर, तर म्हणजे जवळपास तुम्ही समजा 6 वाजल्यापासून 7-7:30 वाजेपर्यंत, फार तर 8 वाजेपर्यंत तुम्ही ही वेळ संध्याकाळी तुम्ही वॉकिंग आहात तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा. अगदी तुम्ही जास्तीत जास्त रात्रीपर्यंत केली, कारण महादेवाची पूजा सेवा जी आहे तर ती रात्रीच केली जास्त इफेक्टिव्ह असते, त्याचा जास्त लाभ मिळतो. त्यामुळे महादेवाची सेवा ही श्रावणमध्ये आवर्जून करायची असते. प्रथम आपल्याला रुद्राभिषेक करायचा असेल तर तुम्ही रुद्रयंत्रावर करू शकतात. जर रुद्रयंत्र नसेल तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर देखील रुद्राभिषेक करू शकतात. बघा, आता अभिषेक करताना तुम्ही रुद्रयंत्र आणि महादेवांचा जे शिवलिंग आहे दोघांवर एकच वेळसुद्धा अभिषेक करू शकतात. आता जेव्हा पहिल्या श्रावणी सोमवारची तुम्ही पूजा करत असता, बऱ्याच ठिकाणी शिवमुठीचे व्रतसुद्धा केलं जातं. 3 ते 5 वर्षाचं असतं आणि काही ठिकाणी श्रावण महिन्याच्या सोमवारीसुद्धा संकल्प करायचा असतो. भगवान शंकराच्या आधी संकल्प करायचा असतो की बाबा, मी श्रावण महिन्यातले 4 सोमवार तुमचे उपवास धरणार आहे, तुमची सेवा करणार आहे. तुमच्या ज्या काही मनातल्या अडचणी आहेत ते तुम्ही सांगूनही तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा सेवा करू शकतात. प्रथम तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शिवपिंड किंवा रुद्रयंत्र ठेवून जे काही आपण सेवा करणार आहोत, मग त्यावेळेस ती गळती आहे ही महादेवाच्या शिवलिंगावर ठेवायची आहे आणि मग वरून गळतीमध्ये पाणी टाकून ते शिवलिंगावर ते पाणी पडत राहील आणि मग आपण यूट्यूबवर लावायचे आहे. स्तोत्रमंत्र जे काही सेवा सांगते किंवा तुम्हाला तोंडपाठ असेल तर म्हणायची असेल, नित्यसेवेच्या पुस्तकात तर सगळं आहे, तर तसंसुद्धा करू शकतात. पण तुम्ही यूट्यूबवर लावा. आता सेवा कुठली करायची आहे, प्रथम महादेवाच्या शिवलिंगावर किंवा रुद्रयंत्रावर अभिषेक कसा करायचा तर ते मी तुम्हाला सांगते. कुठली पण पूजा करताना आपल्याला दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे.
तर आता जे आपलं शिवलिंग आहे तर ते शिवलिंग किंवा तुम्ही रुद्रयंत्रावर करणार असाल तर हे रुद्रयंत्र किंवा शिवलिंग आपल्याला तामणामध्ये ठेवायचं आहे. आता त्यानंतर गळकी आहे. गळकीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. हे अभिषेक पात्र किंवा ज्याला गळती याच्यात तुम्हाला भरपूर पाणी घ्यायचं. बघा, जेव्हा तुम्ही पाणी टाकता तर त्यावेळेस शिवलिंग बरोबर असं ॲडजस्ट करा आणि शिवलिंगाचं जे मुख आहे, जो निमुळता भाग आहे, तर हे शिवलिंगाचा मुख असतं. तर हे शिवलिंगाचं मुख उत्तरेकडं आलं पाहिजे असं तुम्हाला ठेवायचं आहे. कारण उत्तरेकडून ठेवून जर तुम्ही सेवा केली तर त्याचा जास्त फायदा होतो. नंतर त्या गळतीतून थेंब थेंब पाणी पडायला लागतं आणि मग ते तामणामध्ये साचतं जातं आणि नंतर तुम्ही रुद्राभिषेकाला सुरुवात करू शकता. ते कोणते मंत्र म्हणायचे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये देत आहे आणि तुम्ही यूट्यूबवर लावून फक्त समोर हात जोडून बसू शकता. आणि जर तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही चमण्यामध्ये ते पाणी शिवलिंगावर घालू शकतात. हा अभिषेक करण्यासाठी तुम्हाला पाऊण तास कमीत कमी लागतं. हा रुद्राभिषेक झाल्यानंतर तुम्हाला पुढची शिवमूठची सेवा करायची आहे. ती रुद्राभिषेकाच्या पाणी तुम्ही बाजूला काढून घ्या आणि ते पाणी तुम्ही घरातल्या सर्वांना देऊ शकता. तशीच एखाद्या बॉटलमध्ये सुद्धा अडचणीच्या वेळी ते पाणी तुम्ही परत पिण्यासाठी वापरू शकतात. कारण पाणी कधी खराब होत नाही. आणि जर नसेल ठेवायचं तर तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकतात. त्यानंतर पिंड परत तामण्यात ठेवायची आहे. नंतर तुम्ही 11 वेळ तुम्हाला पाण्याने, त्यानंतर पहिल्यांदा तुम्ही चमच्याने करा 11 वेळेस पाण्याने, त्यानंतर 11 वेळेस तुम्ही पंचामृत, पंचामृतामध्ये दूध, दही, मध, साखर आणि तूप या 5 गोष्टी घ्यायच्या आहेत. पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. परत 11 वेळेस पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ही सेवा तुम्हाला गळती बाजूला ठेवून सेवा करायची आहे. आता अभिषेक झाल्यानंतर पिंड तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आता ही सेवा म्हणजे अभिषेक. हा अभिषेक तुम्ही सुरुवातीला किंवा डिस्क्रिप्शनमधील गळतीची सेवा रुद्राभिषेक झाल्यावर देखील करू शकतात. आता हे जे शिवलिंग आहे तर हे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं. एका पाटावर वस्त्र अंथरून पाटाच्या खाली छान अशी रांगोळी काढावी. नंतर एक ताम्हण घ्या, ते पाटावर ठेवून त्या ताम्हणात ते पुसलेले शिवलिंग ठेवा. महादेवाच्या पूजेमध्ये शक्यतो आपल्याला पांढरे वस्त्र जे आहे तर ते घालून पूजा करायची आहे. शिवलिंग ताम्हणामध्ये ठेवून खाली तांदूळ ठेवायचे. आता शिवलिंग त्यावर ठेवल्यानंतर महादेवांना आपल्याला भस्म अर्पण करायचं. तर हे भस्म आहे, हे 3 बोटं जे आहेत मधले 3 बोटं भस्मामध्ये टाकायचे आहेत आणि ब्रह्मा, विष्णू, महेशांचा ते प्रतीक असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला छान महादेवाच्या पिंडीला डार्क असं भस्म लावायचं आहे. त्यानंतर लाल चंदन आणि पिवळं चंदन, जेथे देवाचं सामान मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळून जाईल. आपण शिवलिंगाला हळदी कुंकू कधीही अर्पण करायचं नाही. तर जे लाल चंदन आहे हे थोडं ओलं करायचं. त्यानंतर हे पिवळं चंदनसुद्धा थोडंसं ओलं करून ते तुम्हाला अर्पण करायचं. आता महादेवाच्या आवडीच्या गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. आता त्यामध्ये कापसाचं जे पांढरं वस्त्र आहे तर ते पांढरं वस्त्र आपण महादेवांना अर्पण करा. त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर त्यांना ज्या गोष्टी प्रिय असतात त्या बेलपान, त्यानंतर बेलाचं फळ आहे, त्यानंतर धोत्र्याचं फूल आहे, रुईचे फुले, गोकर्णीचे फुले, हे सगळे महादेवांना प्रिय आहे. त्यानंतर पांढरे फूल, कण्हेरीचे फूल, त्यानंतर रेशमीचे पान आहे, तसेच आघाड्याचे पान आहे. तर यापैकी ज्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतील त्या सगळ्या अर्पण करायच्या आहेत. बेलपान जे आहे ते आपल्याला 3 पानांनी घ्यायचे, व्यवस्थित तुटलेले फाटलेले नको. आणि खालचा देठ जो आहे तो थोडासा काढून टाकायचा आहे आणि पाळथं बेलपान आपल्याला अर्पण करायचं. त्यानंतर पांढरे फूल अर्पण करा. सगळी फुलं जी असतील ते अर्पण करा. रुद्राक्षाची माळ, महादेवांना रुद्राक्ष अतिशय प्रिय आहे, त्यामुळे रुद्राक्षाची माळ असेल तर ती अर्पण करा. बघा, ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या पूजेमध्ये ठेवा. महादेवांना पूजापेक्षा तुमची श्रद्धा आणि तुमची भक्ती जास्त महत्त्वाची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. महादेवांना आपल्याला फूल वगैरे अर्पण करून झाल्यानंतर नैवेद्य म्हणून एक फळ तुम्ही अर्पण करू शकता. तर पाण्याचा भरीव चौकोन करा, त्यावर हे फळ ठेवा. फळाभोवती पाणी फिरवायचं किंवा तुम्ही साधं दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. आता आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे. शिवमुठीत जे व्रत आणि पूजन करतात श्रावण महिन्यामध्ये तर त्यांना सगळ्यांना प्रकारचं सुख मिळतं, त्यांच्या आयुष्यातल्या अडीअडचणी दूर होतात. त्यानंतर शिवमुठीचं व्रत हे स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणीही करू शकतं. त्यासाठी असे काही नियम नाही की याने नाही करायचं किंवा त्याने नाही करायचं. तर आता पहिल्या सोमवारी जे आहे तांदळाची शिवमूठ अर्पण करतो, दुसऱ्या सोमवारी
आपण तिळाची शिवमूठ अर्पण करतो. तिसऱ्या सोमवारी आपण मूग जे आहेत ते हिरवे मूग जे आहेत तर त्याचे शिवमूठ अर्पण करतो. चौथ्या सोमवारी आपल्याला जवस अर्पण करायचे असतात. तर अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी आपण शिवमूठ जी आहे ती अर्पण करायची आहे. आता समजा पहिल्या सोमवारी तांदळाची शिवमूठ आहे तर आपल्याला तांदूळ या ठिकाणी घ्यायचे. उजव्या हातामध्ये त्याच्यावर अगदी किंचित आपल्याला पाणी टाकायचं. धान्य घेताना मूठभर धान्य घ्या. कंजूसपणा करू नका. तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन असे शिवमूठसुद्धा अर्पण करू शकतात. आणि त्यानंतर शिवमूठ जी आहे तर ते तुम्हाला मूठ बंद करायचे आहे. 3 वेळेस आपल्याला हातामध्ये तांदूळ घेऊन 3दा अर्पण करायचे आहे. शिवमूठ अर्पण करताना म्हणायचं आहे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा, देवा मनातील इच्छा अर्पण करा महादेवांना. असं तुम्हाला 3दा शिवमूठ अर्पण करून 3दाही हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला महादेवांची आरती करायची आहे. याच प्रकारे आपल्याला दर सोमवारी जे शिवमूठ आहे त्या दिवशी तर ती तुम्हाला अर्पण करायची आहे आणि महादेवांची आरती म्हणायची आहे. फार काही तुम्हाला जमलं नाही तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. सगळं करताना आणि महादेवांची शेवटी आरती म्हणायची आहे. यूट्यूबला तुम्हाला सगळं काही मिळेल. नित्यसेवेचे पुस्तक आहे, त्यामध्ये सुद्धा सगळं आहे. त्यानंतर 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात, शिवस्तुती म्हणू शकतात. भरपूर अशा गोष्टी आहे. नाही काही जमलं तरी तुम्ही फक्त ओम नमः शिवाय जप करा. पण दर सोमवारी एकतर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा घरच्या घरी अशी शिवमूठ तुम्हाला अर्पण करायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. तर बघा, शिवलिंगावर तुम्ही जे काही अभिषेक कराल तर ते तीर्थ घरातल्या सगळ्यांना द्यायचे आहे. हट्टी तापट लोकांना ते द्यायचं आहे की जेणेकरून त्यांच्या वागण्यामध्ये खरंच तुम्हाला बदल दिसून येतील. आणि ही सेवा जी आहे ही तुम्ही सकाळ संध्याकाळ कधी पण करू शकता. शक्यतो संध्याकाळी केली तर अतिशय उत्तम असते. शिवमूठ जे आहे ती तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन अर्पण करू शकतात. बघा, तुम्ही नवीन शिवपिंड किंवा रुद्रयंत्र आणलं असेल तर तुम्ही जसा अभिषेक शिवपिंडीवर केला तसाच तुम्हाला अभिषेक हा यूट्यूबला लावून त्याच्यावर गळकी ठेवून अभिषेक करायचा आहे. आणि त्यानंतर शिवलिंगावर या सगळ्या गोष्टी अर्पण करून ते शिवलिंग जे आहे किंवा रुद्रयंत्र जे आहे ते तुम्हाला देवघरामध्ये स्थापित करायचं आहे. अशा प्रकारे देवघरामध्ये आपण रुद्रयंत्राची स्थापना करू शकतो. आपल्याला अशा प्रकारे रुद्राभिषेक दर सोमवारी करायचा आहे. महादेवांची सेवा आपल्याला करायची आहे. तर महादेवाच्या सेवेचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जाता जाता हर हर महादेव लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद.